कुंभकोणम से आए थे वो, कुंभकोणम से आए थे वो, हरित क्रांति के जनक थे वो, कृषि विज्ञान के जादूगर थे वो, कृषि विज्ञान के जादूगर थे वो, किसानों के जो मसीहा थे वो, भारत की जो शान। स्वामीनाथन साहेबांनी आपल्याला ज्यावेळेला स्वयंपूर्ण केलं अन्नधान्यापासून, त्यावेळी आपण DRDO कडे वळलो. कारण माणसाची पहिली गरज हे कधी अन्न असतं, नंतर निवाऱ्याकडे जातो. स्वामीनाथन साहेबांनी त्यावेळेला डॉर्फनिंग जीन जो आणला, पीएल-480 स्कीम होती त्यावेळेला, गहू आपण तिकडनं आयात करत होतो आणि तो सगळा गहू आपण सोयी करण्यासाठी देत होतो. आणि त्याच ह्याच्यातनं आपण जे नोरॅन्टिन तर तो जो जीन आणला डॉर्फनिंग जीन, की त्या उंची कमी केली आणि उंची कमी करून तो बायोमास जो आहे तो प्रोडक्टिव्ह बायोमास मध्ये ट्रान्सफर केला, फूड मटेरियल, सीड मटेरियल, आणि त्याने आपल्याकडे क्रांती झाली. मग त्याच्यानंतर आपण डीजीयू जीन आणलं ह्याच्यामध्ये, राईसमध्ये, कॅल्शियम मधून, आणि मग त्याच्याकडे ती सिस्टम वापरली. पण हे करताना त्यांनी जे तत्व सांगितलेलं होतं की जंप लागून कुठेही मिस होता, जंप लागून जाता का. तर आजची गोष्ट जी आपल्याला फेकून द्यावीशी वाटते, माहिती नाही पुढच्या वेळेला खूप महत्वाची असते. स्वामीनाथन साहेबांचं महत्व अशासाठी आहे की 1970 साली त्यांनी काय भारताला गरज लागेल सांगितलेलं होतं. आज आपल्याला त्यांच्यानंतर जवळपास 50 वर्षांनी आपण ते फॉलो. ICR हा जो सिस्टम आहे ही स्वामीनाथन साहेबांनी केली. ऍग्री हे स्वामीनाथन साहेबांच्या कारकिर्दीत तयार झाली. म्हणजे भारतामध्ये तयार होणारं चांगलं मटेरियल, इनोव्हेटिव्ह एग्रीकल्चर मटेरियल सगळ्या रिसर्च सेंटरला, सगळ्या युनिव्हर्सिटीना द्या, तिथे त्याचं टेस्टिंग होते आणि त्या त्या ठिकाणी जर चांगलं काय त्यातलं असेल तर ते वापरण्यात येऊ, हा कन्सेप्ट इथे आला. वंदन डॉक्टर स्वामीनाथन, वंदन डॉक्टर स्वामीनाथन, वंदन डॉक्टर स्वामीनाथन, वंदन डॉक्टर स्वामीनाथन, वंदन